मंडळी इकडे काला चौकीचा महागणपती आणि इकडे चिंचपोकलीचा चिंतामणी स्वर्गामध्ये आता थोड्याच वेळानंतर आपण डायरेक्ट जवळ जाणार आहोत। गणपती बाप्पा मोरया हा बघू शकता मित्रांनो, तुम्ही देखील काल चौकीच्या राजाचं दर्शन घ्या। आइए आपका इंतजार था। हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर मंडळी इकडे बघू शकता मस्त कुर्ता वगैरे वेअर केलेला आहे आणि आज मी चाललोय आपल्या लाडक्या बाप्पांच्या भेटीला। म्हणजे मुंबईचे जेवढे गणपती आहेत ना त्यांना सर्वांना मी विजिट देणार आहे। बघूया, मी एकटाच चाललो आहे। स्पेशली मला लालबागचा राजा बघायचा, मी कधी बघितलं नाही। गेल्या वर्षी गेलो होतो चिंतामणी आणि कालभैरव हा देवाचं दर्शन घेतलं होतं मी। सो यावर्षी बघूया कोणत्या कोणत्या देवांचं दर्शन होतं। सो मी आधी जाणार आहोत खारघर स्टेशनवरतून। सो तुम्हाला देखील आयडिया येईल, जर तुम्ही गणपती बघायला जायचं असेल तुम्हाला मुंबईला, तर तुम्हाला खूप जास्त आयडिया येईल ही व्हिडिओ बघून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कंटिन्यू करा। तर काही स्टेशन जवळ पोहोचलोय आणि आपली गाडी तिकडे पार्किंगला केली आहे आणि आता जातो तिकीट वगैरे काढतो मस्त। तर गाईज फायनली तिकीट काढलं आहे CSTचे आणि आता मी जातो बघतोय कुठे ट्रेन लागली आहे आपली आणि ट्रेनमध्ये बसतोय। तर गाईज आता मी बसलो आहे ट्रेनमध्ये, परंतु गर्दी खूप जास्त आहे, मला बसायला जागा तर भेटली नाही, आता उभ्यातच प्रवास करतोय। इकडे बघा आजची गर्दी, मी आहे सध्या ट्रेनमध्ये आहे बघा आणि मी चढलोय फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बघा प्रथम श्रेणी। गाईज फायनली मला बसायला जागा भेटलेली आहे आणि ट्रेनमधली गर्दी आहे ना खूप जास्त कमी झालेली आहे आता। आणि मी उतरणार आहे कडी रोडला आणि कडी रोडवरून दर्शन घेत जाणार आहे। तर गाईज मी आता उतरलोय कडी रोडला आणि आता कडी रोडवरून जातोय स्टेशनच्या बाहेर, रिक्षा वगैरे पकडतोय। गाईज मला तरी वाटतं मी आता योग्य मार्गावर आहे, कारण जसा मी कडी रोडला उतरलो तसा त्या वरच्या साईडने चालत चालत लेफ्ट साईडला आलो आणि इथे हा बॅनर दिसला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाण्याचा मार्ग, आणि मी आता योग्य मार्गावरती चाललोय। आणि आता बघूया कोणत्या साईडला आपल्या राजाचं मुख्य ठिकाण आहे आणि तिथे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन कशा पद्धतीने होते तुम्हाला समजणार आहे। आल्यानंतर थेट तुम्हाला लेफ्ट साईडलाच जायचं आहे सरळ सरळ। काही स्टेशनवरतून तुम्ही जसे लेफ्ट साईडला याल ना सरळ सरळ चालत यायचं आहे। BMWचा इन्फिनिटी कारचा हा शोरूम तुम्हाला दिसेल। इथनं तुम्हाला लेफ्ट साईडनं सरळ सरळ जायचं आहे, थेट लालबागच्या पायी वाटीकडे जाण्याचा हा मार्ग आहे। तो बघूया आता पुढे। गाईज चालता चालता मी आता कुठे पोहोचलोय बघा, हे बघा मेन रोड वरती मेन कमानी आपल्या राजाची, लालबागचा राजा। आणि फायनली इकडे हा रस्ता, हे बघा इथे तुम्हाला यायचंय आणि इथे समोरच तुम्हाला दिसेल आपल्या लालबागच्या राजाची एंट्री। गाईज लालबागच्या राजाच्या इथे आलोय, परंतु ते सांगतात की 18 तास लागतील दर्शनाला आणि मूक दर्शनाला 1 ते 2 तास लागतील। परंतु आता मी चाललोय चिंतामणी चिंचपोकलीच्या राजाच्या दर्शनाला, तो देखील इथे समोरच आहे मंडळी। आणि एक पोरगा आलेला बोलतो तुला पैशात बोलतो दर्शन करून देतो, मी बोललो मला नको पैशात दर्शन, मी जातो आता चिंतामणी आपल्या राजाच्या दर्शनाला। लालबागचा राजा तिकडे मागे आणि चिंतामणीचा हा इथे राईट साईडलाच। मंडळी इकडे काला चौकीचा महागणपती आणि इकडे चिंचपोकलीचा चिंतामणी। तर मी आता चाललोय चिंचपोकलीच्या राजाच्या दर्शनाला, तर त्यामुळे मी आता राईट साईडला बोलतो। तर मंडळी मी आता एंटर होतोय चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या मार्गावरती आणि इकडे या साईडला देखील खूप जास्त गर्दी आहे। म्हणजे ही पॉझिटिव्ह वाईब असते गणपती बाप्पाच्या दर्शनाला। गणपती बाप्पा सर्वांच्याच घरी असतात, परंतु हा अनुभव, हा आनंद, आपल्या राजाचं दर्शन ही काहीतरी वेगळीच वाईब असते आणि खूप आनंदमय वातावरण असतं जेव्हा गणपती बाप्पा सर्वीकडे येतात। आणि आपण आता चाललोय चिंतामणीच्या दर्शनासाठी। गाईज दर्शनासाठी रांग बघा, ही चरण दर्शनाची रांग आहे आणि ती मुख दर्शनासाठी, आणि एवढी सारी पब्लिक, अरे बापरे। तर गाईज फायनली मी पोहोचलोय इकडे बघा, हा स्वर्गामध्ये आता थोड्याच वेळानंतर आपण डायरेक्ट जवळ जाणार आहोत, अवघ्या काही मिनिटानंतर। तर मंडळी मी आता चिंतामणी राजाच्या बॅक साईडला आहे आणि बॅक साईडनं व्ह्यू तुम्ही बघू शकता। आणि आता थोड्या वेळानंतर मी समोर जाणार आहे। गाईज बघा थोड्या वेळानंतर तुम्हाला समोर व्ह्यू दाखवतो बाप्पाचा। हे बघा गणपती बाप्पा मोरया।
मित्रांनो बघून घ्या एकदम 3D मध्ये चिंतामणी चिंचपोकलीचा राजा. हे बघा. वाव 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 वाव. सिरियसली जसं काही स्वर्गातच आलोय. वाव वाव. ही गर्दी आहे इकडची बघू शकता तुम्ही. बाय बाय चिंतामणी. गणपती बाप्पा मोरया. तर गाईस फायनली चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आणि स्पेशल थँक्यू बोलून मी शिवमला. शिवममुळे एवढं मला भारी दर्शन झालंय. एवढ्या गर्दी असून सुद्धा देवाच्या चरणावरती डोकं टेकायला मला भेटलं. तर मंडळी आता बघूया बाकीच्या कोणत्या कोणत्या देवांचं आपल्याला दर्शन होतंय. तर मंडळी मी आता चाललोय काला चौकीच्या महागणपतीच्या दर्शनासाठी. गाईज हीच ती गल्ली. या गल्लीमधून गणपती बाप्पा जात असतात आणि ती गल्ली बघा किती छोटी आहे आणि एवढ्या छोट्या गल्लीतून गणपती बाप्पा जातात. गाईज ही एंट्री आहे काल चौकीच्या राजाची. गाई बघा एवढा मोठा गणपती बाप्पा त्या गल्लीमधून जात असतो. मित्रांनो हा बघा काल चौकीचा राजा गणपती बाप्पा मोर. मित्रांनो शिवमच्या मुला आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटले आणि मी डायरेक्ट आता बाप्पाच्या चरणापाशी आलो. इकडे बघा गणपती बाप्पा मोरया. हा बघू शकता मित्रांनो तुम्ही देखील काल चौकीच्या राजाचं दर्शन घ्या. डायरेक्ट चरण दर्शन. काय सर्व गणपतींचं दर्शन घेऊन मी आलोय घरी. कारण येता येता ना माझा फोन बंद झाला होता आणि अजून 2-3 गणपतींचं मी दर्शन घेतलं. ते मला काही कॅचअप करायला भेटलं नाही कारण येता येता माझा फोन बंद झाला होता. आणि खूप भारी वाटलं सर्व गणपतींचं दर्शन घेऊन. आणि मम्मी बोलते फोनच कसा बंद पडते चार्जिंग कपते आयफोनचा. मम्मी याच प्रॉब्लेम. दुसरा जे आयफोन युजर आहेत ना त्यांना हे दुःख सगळ्यांनाच हे करायला लागतंच, साठवावं लागतंच. आणि याच कारणामुळे जरा आयफोनवाले जर तुम्ही ऐकत असाल तर जरा बॅटरी हेल्थ वाढवा आपल्या आयफोनची. जरा कसं आहे आयफोनमध्ये क्वांटिटी खूप भारी आहे परंतु चार्जिंगच मेन मार्क आहे आयफोनची बाई. त्याच्यामुळे मार्केट थोडा कमी आहे ना मम्मी. जिमला सुट्टी ना नको जरा आज कंटाळा दमलो ना जरा गणपतींचं दर्शन घेतलं. ये अरे गणपती देवा तुझ मला हवा. गाईज इकडे गणपती बाप्पा आहेत. नाही तर साऊंड बिऊंड लाव ना. कवा त्यांचं लय आवाज साऊंडला. बघा आमचा घरचा लालबागचा राजा. हे आरती नानी त्यांची मूर्ती बघ लालबागच्या राजा सारखीच आहे ना. आइए आपका इंतजार था. 4 महिने घालून बसली आहे ना आता गोडी जाऊन आले उघड जरा गणपती बाप्पाली माग जरा नवऱ्याला लवकर साफ होऊ दे. कपडेच नाही शिवले त्यांना. तुम्ही आणायला नको ते बसल्या घरात तुम्ही ड्रेस नको बाई आई आणायला अशी बोला तुम्ही. आणलीच ना तुम्ही लक्ष द्यायचं मग याची पुरी काय कसला नाही गणपतीला कपडा बांधला गणपतीला कपडे बघ गणपतीला कपडे घेतो म्हणतात नाव बोलतं त्याला गणपतीचा बरोबर आहे. गणपतीला बांगड्या गणपतीला मी तर कपडत आणलं यावर्षी. मी आता घेतला जेवायला आणि जेवायला बघा पूर्ण ताट पॅक झालेलं आहे. गणपती बाप्पा आले ना घरी असंच पूर्ण पॅक जेवण भेटतं जेवायला. जेवण वगैरे करून झालंय आणि इकडे बघा दीदी आली आहे. चला डान्स करायला. आणि इकडे आरती आराम करते. ए सुपली सोन्याची सुपली सोन्याची. चला पटापट. सुपली मी आता आलोय
चाललोय रूममध्ये आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू गाईज अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. गुड नाईट. लव्ह यू. टेक केअर.